नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. बापूसाहेब नेने फाउंडेशन व सोबती संघटनेचा पुरस्कार सोहळा 14 एप्रिल रोजी. सोबती संघटना व बापूसाहेब नेने फाउंडेशन पेण मार्फत ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी बापूसाहेब नेने फाउंडेशन तर्फे 5 शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. तर सोबती संघटनेमार्फत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 5 मान्यवरांना देखील सोबती आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन सन्मान केले जाते. हा पुरस्कार सोहळा 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या सांस्कृतिक ओपन हॉल मध्ये प्रमुख अतिथी ज्येष्ठ विधी तज्ञ प्रवीण ठाकूर, ज्येष्ठ समाजसेवक ऍडव्होकेट बापूसाहेब नेने व ज्येष्ठ समाजसेविका शुभांगी नेने यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कार विजेत्यांनी आपल्या कुटुंबासमवेत अथवा मित्र परिवारासोबत हजर राहण्याचे आवाहन सोबती संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट मंगेश नेने यांनी केले आहे. यामधील पुरस्कार विजेत्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये बापूसाहेब नेने फाउंडेशनचे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते 1. स्नेहल सुरेश सावंत, सौ म ना नेने कन्या विद्यालय पेण. 2. सौ अश्विनी नवनाथ भोगे, राजीपा शाळा वडखळ. 3. श्री महेश जोमाजी म्हात्रे, राजीपा शाळा ताडमाळ केंद्र कासू. 4. सौ जमिला मोहित शिरपूरवाला, कोनायसे स्कूल पेण. 5. विद्या वासुदेव शेट्टे, नाना टिळक प्राथमिक शाळा वाओशी. तर आदर्श व्यक्तिमत्व सोबती पुरस्कार 1. सामाजिक चैतन्य उषा लक्ष्मण पाटील पेण. 2. वैद्यकीय बबनराव केरू नागरगोचे खोपोली. 3. शैक्षणिक सौ सानवी देशमुख, BCT लॉ कॉलेज खांदा कॉलनी पनवेल. 4. कला श्री कौस्तुभ छाया विलास बेडे पेण. 5. क्रीडा श्री मिथुन भाई मोकल, कारावी पेण. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.